मंडळी जय हरी. न्याय नेमका मागायचा कुणाकडे? जर तुमचं एखाद्या वेळेस अतिवृष्टीमध्ये शेतीच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल, ढगफुटीमध्ये नुकसान झालेलं असेल, ऊस जळून खाक झालेला असेल, तर तुम्ही तहसीलदाराकडे जाल, तलाठ्याकडे जाल, एखाद्या आमदाराकडे जाल, मंत्र्याला फोन कराल की आमच्या शेतीचा पंचनामा करून आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. मात्र खडकवासला भागामध्ये एका शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि तो शेतकरी थेट कृषी मंत्र्याकडे पोहोचला आणि त्या कृषी मंत्र्यांनी त्या शेतकऱ्याची थट्टाच उडवली की तुम्ही मोठी माणसं आहात, तुम्ही मोठी माणसं आहात. तुम्हाला तो व्हिडिओज दाखवणार आहे मी. खूप व्हायरल झालेला व्हिडिओ आहे सध्या तो. मात्र जर कृषी मंत्र्याकडे गेल्यावर जर कृषी मंत्रीच असं म्हणत असतील तर मग प्रश्न पडतो की शेतकऱ्यांनी नेमका न्याय मागायचा कुणाकडे? आज शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मागच्या अतिवृष्टीचं अनुदान बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. ही कर्जमाफी जी दिली गेलेली आहे, या कर्जमाफीतून बरेचसे शेतकरी वगळल्या जाणार आहेत. मग हे जे प्रश्न शेतकऱ्यांना पडणार आहेत, तर शेतकरी नेमकं न्याय कुणाकडे मागणार? जे सत्तेवर बसलेले आहेत तेच जर असे शेतकऱ्यांना उत्तरं देत असतील तर शेवटी न्याय मागायचा कुणाकडे? नेमकं कृषी मंत्री काय म्हणाले तुम्हाला दाखवतो. नाही, माझ्याकडे नाही. तुमचं काय, माझं काय, मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे. मोठी माणसं आहे सगळी, मोठ्या माणसाचं ऐकून फोन करणार काय होते? साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे. नाही, माझं नाही काय म्हणत. मला ज्यांनी सांगितलं त्याला हे करा तुम्ही. मामा तुम्ही शब्द दिलता मी नाही शब्द तुम्हाला दिला. तुमचं माझं काही शब्द झाला नाही. तुमचं काय माझा शब्द नाही. तुम्ही आंदोलन केलं परत नाही सांगा शब्द. आबायचं का तुम्ही? मंडळी ऐकलं तुम्ही? तो शेतकरी म्हणतो मी कृषी मंत्री साहेब तुम्हाला म्हणालो होतो, तुम्ही मला शब्द दिला होता. मात्र ते म्हणतात की मी एक साधा माणूस आहे, तुम्ही मोठी माणसं आहात, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, मी काही तुम्हाला शब्द दिलेला नाही. मग जर कृषी मंत्रीच असं म्हणत असतील तर नेमका या शेतकऱ्यानं न्याय मागायचा कुणाकडं? कारण या शेतकऱ्याचा ऊस जळालेला आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे आणि तो त्याची मागणी घेऊन कृषी मंत्र्याकडे गेलेला आहे की माझ्या ऊसाचे पंचनामे करून मला लवकरात लवकर मदत द्यावी. मात्र त्या शेतकऱ्यांना दिलेलं उत्तर म्हणजे ही शेतकऱ्यांची केलेली थट्टा आहे. आता मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जय जवान जय किसान.